नमस्कार. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अंबरनाथ तालुका अध्यक्ष आशिष रामकृष्ण देशपांडे. मित्रांनो, बाटला टेस्टिंगचे दर जे वाढलेले आहेत आणि त्या संघटना ज्या आहेत त्यांनी जे पैसे वाढ केलेली आहे त्या बाबतीत मी त्यांचे काही अधिकारी यांना फोन लावला होता आणि पैसे कोणत्या कायद्यात वाढ केली यावर माहिती मागितली होती त्यांच्याकडे. परंतु त्यांनी मला माहिती न देता उलट उत्तर करत मला सांगितलेलं आहे की आम्ही 2800 आता आहेत ते 3000 लवकरच करणार आहे. मला एवढंच बोलायचं आहे मित्रांनो, यांची संघटना एक झालेली आहे आणि एक झाल्यामुळे ते लोक बेधडक आपल्या मनमर्जीने ही वाढ करत आहेत. कायद्याकडे पाठपुरावा झालेला आहे, परंतु मुख्यमंत्री यांना अजिबात रिक्षा चालकांच्या या समस्येबाबत निवारण करण्यासाठी वेळ नाही. आणि कल्याण RTO इथे सुद्धा पत्रावर केला, परंतु कल्याण RTOचे अधिकारी हे सांगतात हे आमच्या हातात नाही. मित्रांनो, रिक्षा चालकांवरती अन्याय होत असतो कायम. सरकारी GR येतात आणि त्या माध्यमातून विविध प्रकारे आपल्याला त्रास देऊन आपल्याकडनं वसुली केली जाते. आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर अनेक संघटना आहेत, परंतु रिक्षा चालकांच्या समस्याचं निवारण होत नाहीत. काल आलेल्या ओला उबाराला परमिशन देत आहेत. रिक्षा परमिट बंद करा म्हणून आपण गेले अनेक वर्ष पत्रावर करतो आहे, परंतु परमिट बंद होत नाहीत. शासकीय कर्मचारी परमिट धारक बनलेले आहेत. काही पैशाने परिपूर्ण असणारे नागरिकसुद्धा पैशाने परिपूर्ण असतानासुद्धा ते रिक्षा परमिट घेऊन त्यांनी ड्रायव्हर बसवलेले आहेत. असे काही ड्रायव्हर आहेत की त्यांच्याकडे लायसन बॅच नाही. काही गुंड प्रवृत्तीचे आहेत. अनेक वेळा तक्रारी ह्या बाबतीतसुद्धा केलेल्या आहेत की अशा रिक्षा जमा कराव्या, त्यांचे परमिट रद्द व्हावी. चांगले सर्व्हिस असतानासुद्धा अनेकांनी परमिट मिळवलेले आहेत. हा मुद्दासुद्धा खूप गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, परंतु या कोणत्याही विषयावरती ना सरकार लक्ष देत ना कायद्याचे अधिकारी लक्ष देत. अशा वेळेला आपल्याकडे पूर्ण पुरावे आहेत की आपण पत्रावर केला होता. लायसन चेक व्हावं, रिक्षा चेक व्हावी, नल्ला गाडींना मेमो देणं किंवा दंड घेणं हे कायद्यात बसत नाही. तर अशा वेळेला त्या गाड्या तोडक कारवाई करून कायमस्वरूपी त्याचा निकाली लावणं गरजेचं